एसटी महामंडळाच्या चार्जिंग केबलचे धोकादायक काम, विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका। धुळे शहरात सध्या एसटी महामंडळाचे चार्जिंग केबल टाकण्याचं काम सध्या सुरू आहे। धुळे शहरात असलेल्या कमलाबाई शाळा ते जिजामाता परिसरात या केबल टाकण्यासाठी गेल्या महिनाभरापासून मोठ्या प्रमाणात खोदकाम केले आहे आणि हे सर्व नागरिकांच्या, विद्यार्थ्यांच्या जीवाला धोकादायक ठरत आहे। कमलाबाई शाळेसमोरच चार्जिंग केबल टाकण्यासाठी खड्डे खोदल्याने या ठिकाणी वाहतुकीचा देखील प्रश्न गंभीर झाला आहे। तसेच या संदर्भात या परिसरात असलेल्या व्यापाऱ्यांना कुठल्याही प्रकारची नोटीस अथवा सूचना न देता मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केबल टाकण्यासाठी खड्डे करण्यात आले आहेत। तसेच हे काम सुरू असताना कुठल्याही प्रकारच्या सुरक्षेचा उपाय या ठिकाणी संबंधित कॉन्ट्रॅक्टर कडून करण्यात आली नसल्याने आरोप करीत संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात यावी ही मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे। धुळे शहरामध्ये सध्या धुळ्याचं जे बस स्थानक आहे त्या बस स्थानकापासून कलेक्टर ऑफिसपर्यंत एसटी महामंडळाचं MSRDCच्या माध्यमातून या ठिकाणी इलेक्ट्रिक केबल, अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक केबल टाकण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। सुमारे महिनाभरापासून हे काम या ठिकाणी शाळा, जी कमलाबाई शाळा या ठिकाणी जाते त्या शाळेपासून कलेक्टर ऑफिसकडे सुरू आहे। या ठिकाणी आपण बघू शकतात की कमलाबाई शाळेच्या विद्यार्थिनींना याचा प्रचंड त्रास या ठिकाणी होतोय। कॉन्ट्रॅक्टरने महिनाभरापासून या ठिकाणी चारी खोदून ठेवलेली आहे। 3-4 दिवसापूर्वी प्रचंड पाऊस धुळे शहरामध्ये झाला। या चारीमध्ये प्रचंड पाणी त्या ठिकाणी होतं। असं असताना एखादी विद्यार्थिनी या पाण्यामध्ये यदाकदाचित पडली आणि ती त्या ठिकाणी पडून एखादी दुर्घटना झाली तर या दुर्घटनेला जबाबदार धुळे महानगरपालिका प्रशासन राहणार आहे का एसटी डिपार्टमेंट राहणार आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। संबंधित कॉन्ट्रॅक्टराने हा रस्ता खोदताना महानगरपालिकेची परवानगी घेतलेली नाहीये। ते या ठिकाणी अवगत करणं होतं कमलाबाई कन्या शाळेच्या प्रशासनाला त्याने अवगत करायला हवं होतं की या ठिकाणी अशा प्रकारचा रस्ता खोदतोय आणि या रस्त्याला त्यांनी बॅरिकेडिंग देखील लावणं गरजेचं होतं। पण अशा प्रकारचं कुठलंही काम त्याने केलेलं नाही। त्यामुळे या ठेकेदारावरती कारवाई करावी अशी मागणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून करत आहोत।